कोपरगाव तहसील कार्यालयातील आरोपी लिपिक चंद्रकांत सांडे व योगेश पालवे यांनी 15,000ची लाच घेतल्याची घटना उघड होऊन अद्याप महिना उलटत नाही. तोच काल सकाळी 11 वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे यांच्या सहमतीने त्यांचा सहकारी पंटर करण नारायण जगताप याला सदनिकांची नोंद करण्यासाठी 6,500 रुपयांची लाच घेताना नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. गेल्या वर्षभरात एका तहसीलदारासाठी अनेक तलाठी तसेच अन्य शासकीय विभागातील कर्मचारी देखील प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. कोपरगाव शासकीय विभागांना लाचखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत असून यावर कुणाचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडलाय. दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तलाठी व त्यांच्या पंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार इसम वय 37 यांनी साई सिटी या ठिकाणी पदरमोड करून एका सदनिक फ्लॅट नुकताच विकत घेतला होता. त्याची तलाठी कार्यालयात रीतसर नोंद करणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयाचे शेजारी असलेल्या कोपरगाव तलाठी कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. पण सरळ काम करणार त्यांना तलाठी कोण म्हणणार असा बहुधा त्यांना प्रश्न पडला असावा. वर्तमान तलाठी गणेश सोनवणे यांनी त्यासाठी 6,500 रुपये देण्याची व आपले हात ओले करण्याची मागणी केली होती व त्यासाठी त्यांनी आपल्या हाताखाली असलेल्या पंटर करण नारायण जगताप वय 23 दोघे राहणार साई सिटी याचा वापर केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता व त्यांनी काल सकाळी हा सापळा लावला असता तलाठी याचा पित्या या सापळ्यात अलगद अडकला आहे. त्याने सदर रक्कम मिळाल्यावर आपला आका असलेला तलाठी यास दूरध्वनी करून सदर रक्कम पोहोच झाली असल्याची बातमी दिली असल्याचे उघड झाले आहे. सदर रक्कम घेण्यासाठी त्यांनी साई सिटी रेसिडेन्सी इमारतीच्या समोर असलेल्या पार्किंग समोर असलेली जागा काल सकाळी 11-12 वाजेच्या सुमारास निवडली होती. त्यात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण जगताप याने तलाठी गणेश सोनवणे यासाठी स्वीकारलेल्या 500 रुपयांच्या 13 नोटा हस्तगत केल्या आहेत. दोन्ही आरोपींना एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान घटनास्थळी नगर येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे व कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदींनी भेट दिली आहे व शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी क्रमांक 2/2025 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7(a)(12) प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या पुढील तपास एसीबीचे अधिकारी अजित त्रिपुटे हे करीत आहेत.